आज आता सकाळी उठल्याबरोबर म्हणजे नेहमीच सकाळी उठल्यावर आधी कचरा मारून घेते घरातला आणि मग आंघोळ करून पाणी भरून घेणार। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणी जुवळ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर वेळ सकाळचे आवाज येत असेल पक्ष्यांचा वगैरे, छान वाटतो आवाज। मला एक मध्ये कमेंट आलेली की तुमच्या जे काही भाज्या आहेत त्या त्याची रेसिपी शेअर करत जावा। तर शेवग्याची भाजी मी शेअर केलेली आहे, त्याचप्रमाणे आपण परवाच्या व्हिडिओमध्ये जी केलेली ती सिमला मिरची ती केलेली आहे। आता आज कारल्याची भाजी करणार आहे तर ती देखील शेअर करेन आणि वांग्याची भाजी पण करणार आहे। दोन भाज्या आज करणार आहे आणि आमटी करणार आहे, भात चपाती नेहमीचं जे आपलं असतं ते। तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। आंघोळ झाल्यावर आधी पाणी भरून घेतलं, कारण आज पाणी येणार होतं एक दिवसाआड येतं ना आपल्याकडे। आणि मग आता नाश्ता करून घेते, कारण हर्षिता जाणार कॉलेजला, म्हणजे क्लासला जाते, कॉलेजला नाही क्लासला जाते। तर नाश्ता खाऊन जाणार, मग आधी नाश्ता करून घेते, चहा करून देणार तिला आणि मग बाकीचं आवरायचं। तर आज कांदे पोहे करणार आहे। तर त्यासाठी पूर्वी पोहे करताना ना काय करते, शेंगदाणे आधी तळून काढायची बाजूला आणि मग फोडणी टाकायची। आता तसं करत नाही, तेल आधी कडलं म्हणजे तापवलं चांगलं की त्यात शेंगदाणे टाकून घेते, जराशे परतल्यासारखे केले की जिरे मोहरी टाकते आणि मग मिरची। आता कढीपत्ता विसरले म्हणून फ्रीजमधला काढते, तर कढीपत्ता आणि मग कांदा असं भाजून घेणार। आणि पोहे एका बाजूला इथे चाळण दिसत असेल तर त्या चाळणीत मी भिजवून ठेवलेत, म्हणजे मग छान भिजले जातात। तर आता मिरची कांदा ते सगळं आधी भाजून घेते। तर गॅस एकदम म्हणजे मीडियम फ्लेमवर आहे। साखर टाकली आहे थोडीशी, कांदेपोह्यामध्ये साखर टाकली की छान होतात चवीला। आणि आता अजून हळद वगैरे टाकायचे। आता हे पोहे जे भिजवून आपण घेतले त्यातच काय करायचं, मीठ टाकायचं आणि हलक्या हाताने ना असं ते लावून घ्यायचं। तेलात होतातच हे, पण असं करून बघायचं, छान होतं। कारण अशी ना पद्धत जे कॅन्टीनवाले वगैरे हॉटेलमध्ये करतात ना असं करतात ती। तर आमच्या तिथे राहणारी एक होती तर त्यांनी सांगितलेलं असतं। तर हे असे पोहे आता आपण जे हाताने हलक्या हाताने मीठ लावून घेतलेले ते छान भाजलेल्या कांद्यामध्ये, हळद टाकली आहे कांद्यामध्ये, त्यातून छान हलक्या हातानेच ते पण असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर एक 2-4 मिनटं झाकून ठेवायचं। आता एका बाजूला चहा ठेवते आणि पोहे तसेच 1-2 मिनटं ठेवून द्यायचे आणि चहा ठेवते आणि चहा पोहे तिला देऊन घेते। अजून बाकीचं सगळं करायचं आहे जेवणाचं वगैरे आणि पूजा करायची, पाणी भरून झालं आहे फक्त। तिचा आणि माझाच नाश्ता झाला आहे, अजून प्रणवचा आणि मिस्टरांचा व्हायचा आहे नाश्ता। तर आता पीठ मळून घेते, चपातीची कणिक भिजवून ठेवते, म्हणजे मग नंतर पीठ चांगलं भिजतं म्हणून पहिल्या सुरुवातीला आधी चपातीचं पीठच मळून घेते। आणि कडधान्य वगैरे काही असेल करायचं तर मात्र कुकर वगैरे लावून असं करते काही वेळेला, किंवा पीठ मळून जरी लावलं तरी चालतं। आता हे पिठाला थोडंसं तेल लावून बाजूला ठेवणार मळून आणि मग पुढची तयारी, कारण आज कारल्याची भाजी करायची त्यामुळे कारलं पण चिरून घ्यावं लागेल। कारलं चिरून घेत बसणार नाही, त्याच्यातले बिया काढून टाकणार आणि ते फूड प्रोसेसरला लावून घेणार, छान बारीक होतं आणि पाणी सगळं ना त्यातलं जे काही कडू असतं ते निघून जातं। तर ही कारली अशी घेतलेली आहे, ती 1/2 किलो कारली आहे। तर ती अशी फूड प्रोसेसरला बारीक करून घेतली आणि तिकडे डाळ दिसत असेल वाटी, तर ती आमटीसाठी भिजवून ठेवणार आहे। आणि ह्यावर कारल्यात आता मीठ घातलेलं आहे आणि हे मीठ चोळून ठेवणार, म्हणजे थोड्या वेळाने हे पाणी सगळं कडू निघून जाईल। पूर्ण कडू कधी निघत नाही, पण भाजी अशा पद्धतीने केली ना की हे होते। आणि त्यात हे असं मी दाखवते बघा, बिया वगैरे असं अजिबात ठेवायचं नाही कडू होत। एखादी बी जरी राहिली ना जराशी तरी भाजी कडू होते। त्यामुळे असं बहुतेक असं बघून घ्यायचं की मधला जो भाग असेल तो पिवळट किंवा एखादी बी बारीकशी ती पण ठेवून घ्यायची नाही। ते सगळं करून ठेवलं, म्हणजे पीठ मळून आणि कारल्याच्या भाजीची तयारी करून घेतली आणि देवपूजा करून घेतली, म्हणजे मग बाकीचं काम करता येईल। कारण मला पीठ भिजूनही ठेवल्यावर थोडा वेळ जाऊ दिला की कसं होतं, पीठ छान भिजलं जातं आणि कारल्यातलं पण कडू पाणी निघेल। आता इथे चपाती सुरुवात केलेली आहे मी चपात्या करायला। चपात्या करून येऊन मग भाजी आमटी भात असं करायचं आहे। तर आधी चपात्या करून घेते, कारण पीठ छान भिजलेलं आहे आणि चपात्या पण छान होत आहे।
तर आणि काय केलं, देवपूजा झाल्यावर ना या दोघांना आपण नाश्ता चहा वगैरे देऊन घेतला आणि मग चपात्या करायला घेतल्या. तर त्या दोघांचा नाश्ता करायचा राहिलेला, आमच्या दोघींचा तेवढा झालेला, त्या दोघांनाही देऊन घेतला. म्हणजे कसं होतं, कढई वगैरे बाकीचं पण सगळं रिकाम होतं आणि आपल्याला करायला पण हे होत नाही. तर मग तिथेच कढई, चहाचं तिथेच, मग ते सगळं गोंधळ होतो. काही वेळेला होतं करता करता मध्ये पण ठेवावं लागतो, असं काय नाही एकच काम आपण एनी टाईम आपली चालू असतात कामं. तर पूजा झाल्यावर आणि त्या दोघांना देऊन घेतलं आणि म्हटलं चपात्या करून मग, कारण मला कढई पण रिकामी हवी होती करून, कारण भाजी मला त्यात कारल्याची भाजी त्यात करायची, त्यामुळे दोघांना देऊन घेतलं. आता इथे चपात्या म्हणजे होतच आलेत. आता इथे लावून घेतला आहे मी कुकर, भात लावला आहे फक्त त्यात, कारण आमटी भाजीचं काय नाही, कारण आमटी केली मी आज सांडग्याची मस्तपैकी. आणि भाजी टाकून घ्यायची आहे, भाज्या 2 करायच्या आहेत. तर आमटी दाखवते येते तुम्हाला मस्तपैकी उकळी आली. आमटी काय शेअर केलेली नाही तुमच्याशी, पण नेहमीप्रमाणेच आपलं जे काय असतं फोडणी ते टाकलेलं आहे. आणि जरासं शेंगदाण्याचं कूट वगैरे किंवा ओलं खोबरं घालते आणि आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी वगैरे, डाळ, तूर डाळ असं सगळं घालून फोडणी टाकलेली आहे. मस्त होते आमटी अगदी, आणि ह्या सीझनला तरी छान लागते सांडग्याची आमटी. आता इथे काय केलं आहे, तेलामध्ये कांदा परतून घेतला. कांदा परतताना मात्र जरासाच परतून घ्यायचा आणि लगेच त्यात कारलं परतून घ्यायचं. म्हणजे खूप वेळ कांदा परतला आणि असं, कारण आपण उकडून किंवा शिजवून घेतली ना जी भाजी, त्याला कांदा जास्त वेळ परतून घ्यायचा. पण ज्यात आपल्याला भाजी जास्त म्हणजे शिजवून परतून घ्यायची आहेत, त्यात कांदा टाकल्यावर लगेच थोड्या वेळात कारलं टाकलं आणि कारलं पण त्यात थोडा वेळ भाजून घेतलं. आणि मग कारलं छानपैकी भाजल्यावर चटणी, मीठ आणि हळद, मीठ नाही घातलेलं सॉरी, चटणी आणि हळद घातली आणि ते छानपैकी परतून घेतलं. आता हे थोडंसं तिला चटणी ती सगळी मिक्स झाल्यावर गूळ घालून घेते. काही जण साखर पण घालतात, पण मी शक्यतो गूळ घालते. शक्यतो म्हणण्यापेक्षा गूळच घालते कारल्याच्या भाजीला. असा मस्तपैकी कलर आलेला आहे, कारण गूळ आणि आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, त्यामुळे छान त्याचा कलर आला आहे. आणि आता हे ओलं खोबरं टाकलेलं आहे. कांदा, ओलं खोबरं, गूळ आणि चव फार छान होते, म्हणजे वाटतही नाही ती कारल्याची भाजी अशी, इतकी छान भाजी होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि खोबरं ना गॅस बंद केल्यावर घातलं तरी चालतं, कारण गुळाचं जे सुटलेलं असतं पाणी त्यात होऊन जाते. आता इथे करणाऱ्या आधी वांग्याची भाजी, त्यासाठी वांगं चिरून घेतलेलं आहे. आणि कांदा आधीच चिरून घेतला जेव्हा मी कारल्यासाठी चिरणार होते, कारल्याच्या भाजीसाठी, तेव्हाच कांदा चिरून घेतला. आता इथे वांग्याच्या भाजीसाठी काय केलं, तेलामध्ये कांदा चांगला परतला आणि कांदा चांगला परतल्यावर वांग्याच्या ज्या फोडी चिरून घेतलेल्या त्या टाकल्या आणि त्यावर लगेच कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकली आणि परतून घेते आता. आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं, हळद, मीठ एवढं टाकायचं, झाली भाजी तयार मस्तपैकी. वांग्याच्या भाजीला वेळ लागत नाही. आता जेवण तयार झाले, आम्ही जेवायला बसलो आहे. तर पापड, उडदाचा पापड तळला आहे आणि कारल्याची भाजी, सांडग्याची आमटी, चपाती. आणि मी काय वांग्याची भाजी घेतलेली नाही, मुलांसाठी केली. जेवते मी आणि सांडगी मिरची तळलेली केली मी बघा, एकदम छान लागते. पावसाळी असं वातावरण असलं ना मस्त लागते एकदम. जेवायला बसले सगळे, आम्ही तिघांनी घेतलेत सांडगी मिरची तळून, मस्त एकदम. सांडग्याची आमटी आहे, चपाती, कारल्याची भाजी, मस्त कारल्याची भाजी वगैरे होती मग, आणि सांडगी मिरची तळलेली. आणि जास्त तिखट वगैरे नाही. मधी काय झालेलं उन्हाळ्यात, म्हणजे एक दिवसाच्या आधी, की मिरची तिखट नव्हती जास्त, म्हणजे पण ती नंतर लक्षात आली की सांडगी मिरची करावी. थोड्या मी आधी वापरले आणि थोड्याशा होत्या, तर तेवढ्याचीच केली, पण छान झाली आहे. मसाला वगैरे अगदी सुंदर झाला आहे, त्यामुळे चवीला आणि अशा वातावरणात छान वाटते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.